महिन्याचं रुटीन या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिन्याचं नियोजन आठवड्या वाईज कसं असणार आहे ते बघणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर बघा, मी आत्तापर्यंत लावलेल्या सगळ्याच रेमेडी ज्याने माझ्या केसांमध्ये एवढा बदल झालेला आहे, वाढलेले आहेत, मेंटेन राहायला मदत होतात, दाट किंवा केस गळती होत नाही, ड्राय होत नाहीत, या सगळ्यांसाठी मी ज्या रेमेडी लावते त्याचं महिन्याचं रुटीन आठवडावाईज कसं असणार आहे. तर पहिला आठवडा याच्यामध्ये आपल्याला हेअर ग्रोथ, हेअर मास्क आणि हेअर टोनर असे 2 रेमेडीज लावायच्या आहेत. चारही आठवड्याचं डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे आणि जे व्हिडिओज आहेत ना ते ऑलरेडी सगळे आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओचं किंवा रेमेडीचं एक्सप्लेन न करता आज आपण आठवड्याचं जे असणार आहे ना रुटीन, तर ते मी जास्त तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही 10 मिनिटं तुम्हाला महिन्याचं रुटीन देणार आहेत. तर बघा, पहिल्या आठवड्यामध्ये आपण काय करणार आहे तर एक हेअर मास्क आणि एक टोनर लावायचा आहे. 2 वेळेला जर तुम्ही केस धुत असाल तर, आणि जर एक वेळेलाच जर केस धुत असाल ना तर रात्री ऑइलिंग करायचं आणि दुसऱ्या दिवशी एखादा हेअर मास्क किंवा एखादा टोनर लावायचा. आणि जर तुम्ही 3 वेळेला केस धुत असाल ना तर तुम्ही एखाद्या वेळेस फक्त ऑइलिंग केलं ना तरी चालेल आणि एका वेळेस मग हेअर मास्क आणि एखाद्या वेळेस टोनर लावायचा आहे. तर बघा, याच्यामध्ये हिबिस्कस आणि मेथ्या किंवा हिबिस्कस आणि कोरफड, जे तुमच्याकडे साहित्य अवेलेबल असेल ना तर त्याचा हेअर मास्क बनवा. आणि दुसरं जे टोनर आहे की नाही, फक्त मेथी दाण्यांचं पाणी आहे, फेनुग्रीक वॉटर, खूप इफेक्टिव्ह आहे केसांसाठी. तर या 2 रेमेडीज मी पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला सांगते. तुमच्याकडे जे साहित्य असेल ना त्याच्यानुसार तुम्हाला ते करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जे साहित्य भेटेल ना त्याच्यानुसार तुमचं एक रुटीन ठरवा. आता बघा, तिसरी अजून एक मी एक्स्ट्रा रेमेडी सांगणार आहे. जर तुम्हाला अजून तुमचे केस खूप खराब झालेले असतील तर बघा काय करायचं की दोन्ही वेळेला हेअर मास्क लावायचे. पण एका वेळेला जर तुम्ही ॲलोवेरा घेतलेला असेल ना फुलांसोबत, तर दुसऱ्या वेळेला तुम्हाला जवस घ्यायचे आहेत किंवा मग मेथी दाण्याचा पॅक बनवू शकता. असे वेगवेगळ्या साहित्यांनी तुम्हाला हेअर मास्क बनवायचे आहेत. आता यात 2-3 रेमेडींपैकी पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला 2 रेमेडी निवडायच्या आहेत. आणि पहिला आठवडा आपला पूर्ण हेअर केअर होणार आहे. ऑइलिंगसुद्धा तुम्ही रात्री करू शकता आणि त्याच्यासोबत दुसऱ्या दिवशी केस धुण्याच्या अगोदर या रेमेडी लावून 1 तासानंतर अगोदर पाण्याने, नंतर शॅम्पूने केस धुवायचे आहेत आणि त्याच्यानंतर केसांमध्ये चांगला बदल होतो. आता बघा, दुसऱ्या आठवड्यामध्ये काय आहे तर दुसऱ्या आठवड्यामध्ये परत हेअर टोनर, हेअर मास्क असणार आहे आणि हेअर स्पा, DIY हेअर स्पा असणार आहे. आता पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही जर ज्या वस्तू वापरलेल्या असतील ना त्याच्यापेक्षा दुसऱ्या वस्तू तुम्ही दुसऱ्या आठवड्यामध्ये घ्यायच्या आहेत. आता बघा, ॲलोवेरा, आवळा आणि कढीपत्त्याचं एक जे स्कॅल्प सिरम म्हणा किंवा हेअर ग्रोथ हेअर टोनर म्हणा, याला मास्क म्हणा, कारण की हे जास्त पूर्ण केसांसाठी नाही तर स्कॅल्पच्या रिलेटेड किंवा हेअर ग्रोथसाठी असणार आहे ना. थोडंसं लिक्विड आहे त्याच्यामुळे आपण याला टोनर म्हणू शकतो. संपूर्ण स्कॅल्प लावायचं आहे आणि उरलं तर तुमच्या केसांवरती सुद्धा लावायचं आहे. आता बघा, पहिल्या आठवड्यामध्ये साहित्य थोडंसं वेगळं आहे. दुसऱ्या आठवड्यामध्ये पहिला केस धुतो की नाही त्यावेळेस फक्त स्कॅल्पला लावलेला आहे, कारण की पहिल्या आठवड्यामध्ये आपण चांगल्या 2 रेमेडीज दिलेल्या आहेत ना. तर मग मधल्या एखाद्या हेअर वॉशच्या टायमिंगला तुम्ही साधं असं एखादं पण हेअर ग्रोथ चांगलं इफेक्टिव्ह असं टोनर वापरू शकता. आणि आता दुसऱ्या आठवड्यामधलं जर तुमचं दुसऱ्यांदा हेअर वॉश करता की नाही त्यावेळेस आपल्याला हेअर स्पा करायचा आहे. कारण की बघा, स्कॅल्पला किंवा केस वाढण्यासाठी आपण खूप गोष्टी ट्राय करतो आणि मागच्या 3 धुण्यापूर्वी तुम्ही ते बघितलं असेल. पण बघा, महिन्याचा असा मध्य जो असतो की नाही, आता दुसऱ्या आठवड्यातलं दुसऱ्यांदा आपण केस धुतो ना त्यावेळेस बघा जवळजवळ आपला 15 दिवस होत आलेले असतात. आणि त्यावेळेस मग आपल्या संपूर्ण केसांसाठी एक छान अशी रेमेडी प्रिपेअर करायची. सगळ्या रेमेडी डिटेलमध्ये सुद्धा आहेत आणि मी इकडे फक्त माहिती न सांगता रेमेडी का दाखवते, कारण की ज्यांनी ते संपूर्ण व्हिडिओ बघितलेले नसतील तर त्यांना थोडक्यात हे बघता येईल आणि संपूर्ण कळेल. तर ही जी स्पा क्रीम आहे संपूर्ण केसांना लावायची आहे. केस वाढण्यासोबत केस मेंटेन राहण्यासाठी खूप मदत होते याने. त्यामुळे पहिल्या 15 दिवसातलं शेवटची जी आहे ना, एक स्पा केल्यामुळे केस आपले खूप नरिश होतात. यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये बघा, आता मागच्याच केस धुण्याच्या वेळेला तुम्ही छान एवढं स्पा केलेला आहे ना, तर मग तिसऱ्या आठवड्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे,
एक हेल्दी टोनर तयार करायचं आहे. याच्यामध्ये मी परत तुम्हाला तेच सांगेल, की इथे जे साहित्य दिसतंय ना तुम्हाला, सगळ्याच वस्तू नसल्या ना तरीसुद्धा चालेल. अगदी 2 वस्तूंचा जरी जमेल ना तुम्हाला, तरीसुद्धा तुम्हाला बनवायचं आहे टोनर आणि ते लावायचं आहे. सोबत ऑइलिंगसुद्धा करायचं आहे रात्री किंवा याच्यामध्येच तेल मिक्स करून तुम्हाला टोनर अप्लाय करायचा आहे. त्याच्यानंतर बघा हे टोनर किंवा एखादा तुम्ही साधा 1-2 वस्तूंनीच बनलेला जर हेअर मास्क जरी लावला की नाही तरीसुद्धा चालेल. पण स्पेशली बघा ज्या वस्तूंचा पूर्ण अंश आपण उतरवलेला असतो आणि ते स्कॅल्पला ज्यावेळेस लावतो ना, त्यावेळेस खूप चांगला बदल होतो. त्यामुळे संपूर्ण केसांसाठी हेअर मास्क तेवढाच महत्त्वाचा असतो आणि पण टोनरसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि तिसऱ्या आठवड्यात दुसऱ्यांदा तुम्हाला काय लावायचं आहे, तर हेअर मास्क लावायचा आहे. कारण की एक वेळेला जर तुम्ही टोनर लावलेलं असेल ना, तर दुसऱ्या वेळेला चांगला हेअर मास्क लावायचा आहे. आता बघा टोनरच्या ह्याच्यामध्ये आपण फुलांचा याचा वापर केलेला होता, मेथी दाण्यांचा. तर हेअर मास्क जो बनवतोय की नाही आपण, याच्यामध्ये ॲलोवेरा, कढीपत्ता, त्याच्यासोबतच आवळा वापरलेला आहे आणि जिंजर म्हणजेच अद्रकसुद्धा वापरलेला आहे. कारण की काय होतं बघा, या सगळ्या वस्तूंचं जे फायदे आहेत ना, न्यूट्रिएंट्स जे पण आहेत गुडनेस, ते आपल्या केसांना भेटतात आणि संपूर्ण बघा कधी तेल टाकायचं, कधी ऑलिव्ह ऑइल टाकायचं, कधी व्हिटॅमिन ईची कॅप्सूल टाकायची. हे सगळ्या गोष्टी आपण महिन्याला व्यवस्थित जर केलं की नाही, तर आपल्या केसांमध्ये नक्की बदल होतो. मागचे 2 वर्ष झालं जवळ-जवळ हे मी कंटिन्युअस वापरते आणि माझ्या केसांमधला बदल तुम्ही बघताय आणि मी स्वतःसुद्धा खूप खुश आहे. तर 2 तर इकडे रेमेडी झालेले आहेत. तरीसुद्धा मी तिसरी अजून देत आहे. कारण की बघा साहित्य थोडंसं वेगवेगळं आहे. इकडे आवळा नाही, पण तेच आहे ॲलोवेरा, कढीपत्ता आणि अद्रक. तर हे सुद्धा तुम्ही एक स्कॅल्प सिरम म्हणून पूर्ण स्कॅल्पला लावू शकता. म्हणजे 2 निवडायचे आहेत तिसऱ्या आठवड्यामध्ये. तर आपण प्रत्येक केस धुण्याअगोदर जर प्रत्येकालाच या गोष्टी शक्य होणार नाही, तर एखाद्या वेळेस स्किप झालं तरी चालेल, पण प्रॉपर ऑइलिंग करायचं आहे आणि त्याने सुद्धा खूप जास्त बदल होतो. याच्यानंतर बघा 3 आठवड्याचं पूर्ण झालेलं आहे. आता काही जणींचं असं असतं, की मी हे लावते, ते लावते तरीच काही बदल होत नाही. तर बघा इंटरनली सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुमचं डाएट काय आहे, तुम्ही झोपता किती, पाणी पिता किती किंवा किती टेन्शन घेता, या सगळ्या गोष्टींचं किंवा हार्मोनल चेंजेस असतात, या सगळ्या गोष्टींचा फरक असतो. त्याच्यानुसार आपल्याला डाएटसुद्धा खूप छान ठेवायचा आहे. याच्यानंतर चौथा आठवडा जो आहे, तो असणार आहे हेअर टोनर आणि मेहंदीचा. आता बघा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण स्पा केलेलं, छान केसांना एक चांगलं ट्रीट केलेलं. त्याच्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा 2 छान हेअर मास्क लावलेले. त्याच्यानंतर बघा मग चौथ्या आठवड्यात पहिल्यांदा तुम्ही एखादं हलकं-फुलकं टोनर ॲड करू शकता. 1-2 वस्तूंचं असेल तरी चालेल. रोज वॉटर असेल फक्त तरी चालेल. फेनुग्रीक वॉटर असेल तरी चालेल. राईस वॉटर असेल तरीसुद्धा चालेल आणि हिबिस्कस वॉटर असेल ना तरीसुद्धा चालेल. त्यासोबतच या सगळ्याच वस्तूंचं असेल ना तरीसुद्धा चालेल. थोड्या-थोड्या गोष्टींनी सुद्धा खूप फरक पडतो. फक्त त्या वेळच्या वेळेला करायला पाहिजे. तर पहिलं झालं चौथ्या आठवड्यातलं आणि आता चौथ्या आठवड्यात सगळ्यात शेवटी आपली आहे मेहंदी, जी की अर्ध हेअर केअर इथे होतं. सगळ्याच वस्तूंनी मिक्स झालेलं असतं आणि आता एवढ्या सगळ्या वस्तू मी का टाकते मेहंदीमध्ये, तर मी हे अनुभवलंय. त्याच्यामुळे मला माहिती आहे, की याचा काय बदल झालेला आहे माझ्या केसांमध्ये किंवा काय फरक पडतो. त्याच्यामुळेच मेहंदीला मी अर्ध हेअर केअर म्हणते आणि प्रत्येक महिन्यातून मी एकदा मेहंदी लावतेच आणि आता खूप जणींना ते माहिती पण झालेलं आहे. खूप जणी तसं करायला पण लागलेल्या आहेत आणि त्यांना तेवढाच बदल झालेला आहे केसांमध्ये आणि खूप फायदेसुद्धा झालेले आहेत. तर हे संपूर्ण होतं 1 महिन्याचं नियोजन म्हणजे प्रत्येक आठवड्याला काय करायचं. पहिल्या आठवड्यात तुम्ही काय करायचं, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये काय करायचं किंवा आपल्या चॅनलवरती इतक्याच साऱ्या रेमेडीज आहेत, की नेमकी कोणती रेमेडी कधी लावायची हेच सुचत नाही. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. कोणतंही हीट प्रोसेस न करता काहीही कोणतीही रेडीमेड स्पा क्रीम म्हणा किंवा हेअर मास्क न लावता, कुठलंही बाहेरचं जास्त तेल न लावता, घरच्याच रेमेडींनी हे केस मी बनवलेले आहेत. माझे अगोदर केस चांगलेच होते. पण तुम्हाला माहिती आहे का, या 2 वर्षांमध्ये काय बदल घडलाय ते बघणाऱ्यांना सुद्धा लगेच समजतो आणि ते परत नाही का मला विचारतात. आता मी परत हे तेल का दाखवते? आता बघा जे वर्किंग वुमन असतील किंवा ज्यांना हे शक्यच नाही, लहान बाळ वगैरे आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, तर हे महिन्याचं रुटीनमधील तुम्हाला ज्या केस धुण्याच्या अगोदर जी रेमेडी शक्य होईल ती लावायची आहे आणि केस धुण्याच्या आधी हे तेलाने हेअर ऑइलिंग करायचं आहे. तरीसुद्धा खूप चांगलं हेअर केअर होतं आणि महिन्यातून जमेल तर 1 महिन्यातून एकदा मेहंदी लावायची आहे. नाही जमलं तर 1.5 महिन्यातून, 2 महिन्यातून पण लावाच.
तर या गोष्टी सगळ्या ऑप्शनल होत्या. आता जे महिन्याचं मी रुटीन सांगितलेलं आहे, तर ते तुम्ही 6 महिने करा. त्याच्यानंतर तुम्हाला जर बदल नाही झाला ना, तर माझे व्हिडिओ बघणं सोडून द्या, मी तर म्हणेल. पण सगळं तुम्हाला 1 महिना रुटीन जे आहे ना, ते 6 महिने करायचं आहे आणि त्याच्यानंतर केसांमध्ये बदल होतोच. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.